WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक लिमिट दिलेलं आहे. अच्छा. तर ते 120 ते 100 ml लिटर पर डे पर पर्सन हे त्याचं एक मापक आहे. अच्छा. पण पुण्याचं बघितलं आपण 294 लिटर पाणी वापरतो, ऑलमोस्ट डबल. बापरे. तर हेच जे आपलं आणि वापर हाऊस होल्डसाठीचं पाणी. हाऊस होल्डचं बोलतो, पर कॅपिटा वॉटर कन्झम्पशन पर पर्सन इन पुणे हे 294 लिटर आहे आज. म्हणजे ऑलमोस्ट आपण डबल पाणी कन्झ्युम करतो. तुम्ही घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये भांडी धुण्यासाठी मोलकरीण ठेवतो, हो. ते भांडी कशी धुता जाऊन तुम्ही बघा. हो. नळ सोडून देतात, अर्धा तास नळ चालू असतो, 300-400 लिटर पाणी जातं. कोण ऑब्झर्व करतं? कारण की त्याला मीटर नाही, तेव्हा आपले फ्री आहे. मी एकदा टॅक्स प्रॉपर पाणीपट्टी भरली की माझं काम संपलं. मग मी तो माझा अधिकार समजतो. पण पाणी नसेल तर कुठनं देऊ? पाणी तर तयार करू शकत नाही आपण. एक तर नदीचं पाणी, आपले तर समुद्र नाही आहे, त्यामुळे डिसॅलिनेशन ज्याच्याकडे ज्या देशामध्ये किंवा भारतामध्ये पण चेन्नई तुम्ही गेला तर तिथं पाणी नाही, मग ते समुद्राचं पाणी प्युरिफाय करतात. आता मुंबईमध्ये पण चालू आहे की डिसॅलिनेशन प्रणाली, त्याची कॉस्ट खूप हाय आहे. ते परवडणार आहे की आपल्यासारख्या देशाला ज्याच्या पर कॅपिटा इन्कम आपण बघितलं नाही परवडणार आपल्याला. तर पाण्याचं कॉन्झर्वेशन आणि युसेज हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की 3 R रिड्यूस, रिसायकल, रियूज हे पाण्याचं सूत्र आहे.